सो पवित्र आत्म्याची जी आपल्यामध्ये उपस्थिती आहे प्रियांनो, प्रेज गॉड. सो पवित्र आत्म्याची आपल्यामध्ये उपस्थिती, एक स्पिरिट अपॉन आहे आणि एक स्पिरिट विदिन आहे. आम्ही म्हणजे हे किती मोठं कन्फर्मेशन आहे. आपण ज्या गोष्टी शिकवतोय, एवढे मोठे मोठे देवाचे सेवक संदेश ते देखील सेम गोष्टी शिकवत आहेत जे आपल्याला नाही का इथं बसून शिकायला भेटत आहेत. प्रेज गॉड. आम्ही बँगलोरला गेलो होतो. आम्हाला खूप आश्चर्य वाटलं की खूप साऱ्या गोष्टी कन्फर्मेशन होत्या. आपण ज्या गोष्टी इथं शिकलोय, तुम्ही जरी आला नसेल तिकडे बँगलोरला, पण तरी नाही का, तुम्ही जरी आला नाही तरी काही काळजी नका करू. आपण ऑलरेडी ह्या विषयांना नाही का ऑलरेडी हात लावलेला आहे. फक्त ते एक अभिषिक्त मॅन ऑफ गॉड आहे नाही का, आपले फादरली फिगर आहेत नाही का. सो त्यांच्या मुखातून ऐकणं, त्यांच्याद्वारे इम्पार्टेशन रिसीव्ह करणं, दॅट इज अनदर लेवल. प्रेज गॉड. बट आपण खूप प्रेशियस नाही का, देवाने नाही का आपल्याला खूप प्रेशियस माननाने नाही का आशीर्वादित केलंय आणि देव नाही का आपल्याला कंटिन्यू करणार आहे. ज्या गोष्टी परमेश्वर आपल्याला देतोय, परमेश्वर नाही का आपल्याला त्याच्यामधून चालवणार आहे. प्रेज गॉड. सो देवाच्या आत्म्याची नाही का दोन प्रकारे नाही का उपस्थिती असते प्रियांनो. मी तुम्हाला सांगितले, पवित्र आत्मा आपल्यामध्ये नाही का, पवित्र आत्मा आपल्या वर असतो आणि पवित्र आत्मा आपल्या आत असतो. येस. किती लोकांना आठवतंय असं काहीतरी शिकलोय आपण? येस. स्पिरिट अपॉन आणि स्पिरिट विदिन. बायबलमध्ये पवित्र आत्मा, काही लोकांच्या बद्दल काय लिहिलंय की पवित्र आत्मा त्याच्या वर आला. प्रेज गॉड. आणि कुठं कुठं बायबलमध्ये लिहिलंय की पवित्र आत्मा जो तुमच्या आतमध्ये राहतो. येस. किती लोकांनी वाचलंय बायबलमध्ये? कधी कदाचित लक्ष नसेल दिलं, हे वाचण्यात आलंय तुमच्या, पण कदाचित त्यावेळेस क्लिक नाही झालं. बट मी तुम्हाला परत तीच गोष्ट नाही का हायलाइट करतो, खूप इम्पॉर्टंट आहे. प्रेज गॉड. आपण आपलं बायबल यशया याचा 61वा अध्याय पहिलं वचन काढू. आयजाया 61:1. गॉड. सो सगळ्यात पहिलं नाही का नोट डाऊन करा, यशया 61:1. याच्यामध्ये नाही का पवित्र आत्मा वर आल्यावर काय गोष्टी होतात तुम्हाला सांगतो. बायबल काय सांगतं? द स्पिरिट ऑफ द लॉर्ड गॉड इज अपॉन मी. प्रेज गॉड. देवाचा आत्मा मजवर आहे, मजवर आला आहे. प्रेज गॉड. वर. प्रेज गॉड. इथे काय लिहिलंय? वर. सगळ्यांनी बोला वर. वर म्हणजे अपॉन. प्रेज गॉड. सो देवाचा आत्मा मजवर आला आहे. आणि पुढे बायबल काय सांगतंय? बिकॉज ही हॅज अनॉइंटेड मी टू प्रीच गुड टायडिंग्स. कारण त्याने मला काय केलाय? अभिषेक केलाय. कशासाठी अभिषेक केलाय? सुवार्ता सांगण्यासाठी. अजून काय लिहिलंय मराठीमध्ये? प्लीज वाचा. भग्न हृदयी जनांना पट्टी बांधण्यासाठी, म्हणजे आरोग्य देण्यासाठी. धरून नेलेल्यांना मुक्तता देण्यासाठी, म्हणजे डिलिव्हरन्स, सुटकारा. जे बंधनात मध्ये आहेत, बॉन्डेज मध्ये आहेत, त्यांना बॉन्डेज मधून बाहेर काढण्यासाठी. सो ज्यावेळेस पवित्र आत्मा वर येतो त्यावेळेस नाही का ती व्यक्ती नाही का प्रीच करायला लागते, सुवार्ता सांगायला लागते. प्रेज गॉड. ज्यावेळेस पवित्र आत्मा वर येतो त्यावेळेस ती व्यक्ती हिलिंग साठी नाही का देव यूज करू शकतो. ज्यावेळेस पवित्र आत्मा वर येतो तुमच्या, प्रेज गॉड, त्यावेळेस पवित्र आत्मा काय करतो? डिलिव्हरन्स तुमच्या थ्रू नाही का मॅनिफेस्ट करायला लागतो. समजतं? सो ज्यावेळेस वर येतो पवित्र आत्मा त्यावेळेस नाही का गोष्टी नाही का अशा पब्लिक मध्ये नाही का, पब्लिकच्या बेनिफिट साठी नाही का देव तुम्हाला यूज करू शकतो. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग? पण तुम्हाला सांगू का, वर येणं खूप इम्पॉर्टंट आहे. वर आल्याशिवाय नाही का आपण नाही का लोकांना रिच आउट करू शकत नाही, लोकांना नाही का आरोग्य, सुटकारा, डिलिव्हरन्स नाही का आपण डिक्लेअर करू शकत नाही. पण पवित्र आत्मा आतमध्ये असणं पण खूप इम्पॉर्टंट आहे प्रियांनो. प्रेज गॉड. पवित्र आत्मा आतमध्ये, जो पवित्र आत्मा आहे, म्हणजे तुम्हाला माहितीये का तुमच्या वर देखील पवित्र आत्मा आहे आणि तुमच्या आत देखील पवित्र आत्मा आहे. प्रेज गॉड. ज्यावेळेस नाही का तुम्ही प्रीच करायला जाता, कुणाला सुवार्ता सांगता किंवा कुणाच्या आरोग्यासाठी प्रार्थना करता, वरून पवित्र आत्मा कार्य करतोय. समजतंय मी तुम्हाला काय सांगतो? आता आतमध्ये म्हणजे काय पास्टर? तुम्ही नाही का मनात विचार करत असाल की पवित्र आत्मा आतून काम कसं करतो? येस. प्रेज गॉड. आपण आपलं बायबल 1 योहान 2:27 कडे ओपन करू. प्रेज गॉड. म्हणजे तुम्हाला जे अनॉइंटिंग करण्यात आलंय, अनॉइंटिंग काय दाखवतो? पवित्र आत्मा दाखवतो. प्रेज गॉड. तो कुठं राहतोय? तुमच्या मध्ये राहतोय. प्रेज गॉड. पहिल्या वचनामध्ये यशया 61 मध्ये काय पाहिलं आपण? की वर अभिषेक झालाय आणि त्याने मला दिनात शुभवर्तमान सांगण्यासाठी.
जे भग्न हृदय जण आहेत त्यांना नाही का, म्हणजे जे ब्रोकन हार्टेड पीपल आहेत, जे नाही का तुटलेले विखुरलेले आहेत, नाही का आरोग्यासाठी झुलसत आहेत, अशा लोकांना नाही का बरं करण्यासाठी त्याने मला अभिषेक केलाय. प्रेज गॉड. सो वरवाला काय करतोय? पब्लिकला मिनिस्टर करतोय. जो अभिषेक वर आहे, जो पवित्र आत्मा वर आहे तुमच्या, तो पब्लिकला मिनिस्टर करायसाठी आहे, लोकांना. म्हणजे कोणते कोणते पास्टर किंवा कोण सेल लीडर असेल किंवा कोण वर्शिप लीडर असेल, सो अशा लोकांच्या थ्रू देव नाही का वरून काम करतो. किंवा कदाचित तुम्ही कोणाला सुवार्ता सांगताय, तो पवित्र आत्मा कुठला तुमच्या थ्रू काम करतोय? जो वर आहे, अभिषेक जो वर आहे तुमच्या, तो तुमच्या थ्रू काम करायला लागतोय. पण जो आतमध्ये आहे, बायबल काय सांगतंय? 1 योहान 2:27 मध्ये काय लिहिलंय इथं? की द अनॉइंटिंग विच यू हॅव रिसिव्ड ऑफ हिम अबाइडेथ इन यू. प्रेज गॉड. तो अभिषेक जो तुम्हाला त्याच्यापासून मिळालाय, तो तुमच्या आतमध्ये राहतो. प्रेज गॉड. बोला, अभिषेक माझ्या आतमध्ये राहतो. प्रेज गॉड. पुढे काय लिहिलंय? की तुम्हाला कोणी शिकवायची गरज नाही. प्रेज गॉड. तुम्हाला काय करायचंय, खोटं नको बोलू, हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे, ह्या गोष्टी तुम्हाला कोण शिकवत नाही. प्रेज गॉड. तुम्हाला चर्चमध्ये मी कधीतरी शिकवलंय का? नेहमी खरे बोलावे, खोटे बोलू नये, कुणाचं वाईट चित्तू नये. मी कधीच तुम्हाला ह्या गोष्टी शिकवत नाही. का माहितीये का? कारण तुमच्या आतमध्ये तो अभिषेक आहे, कारण तुमच्या आतमध्ये तो आत्मा आहे. तो तुम्हाला नाही का, तुम्ही चुकी केल्या केल्या तुम्हाला आतमध्ये नाही का प्रॉम्प्ट करतो, हे चुकलं तुझ्यापासून, ती व्यक्ती हर्ट झालीये, त्या व्यक्तीला सॉरी म्हण. समजतंय मी तुम्हाला काय बोलतोय? हे आतमध्ये. तुम्हाला माहितीये स्कूलमध्ये किंवा नाही का जगिक लोक नेहमी नाही का ज्यावेळेस शिकवतात नाही का, त्यावेळेस ते लिटरली सांगतात की असं नाही करायचं, हे चुकीचं आहे, हे वाईट आहे. कारण त्यांच्यामध्ये तो नाही का स्पिरिट विदिन नाहीये, त्यामुळे त्यांना ती ट्रेनिंग घ्यावी लागते. ते प्रोफेशनल लोक नाही का त्यांच्या जीवनामध्ये येतात, ते लोक नाही का त्यांना तसं शिकवतात. का? कारण त्यांच्याकडे तो आत्मा नाहीये. समजतंय? तुमच्यामध्ये तो आत्मा आहे. तुमच्या वरवाला काय करतोय? मिनिस्ट्री करतोय. तुमच्या आतवाला काय करतोय? तुम्हाला वाढवतोय. समजतंय? तुम्हाला वरून आणि आतून अभिषेक केलाय. जो आतून अभिषेक जो केलाय ना, तो तुम्हाला कशी मदत करतो मी तुम्हाला आज ते सांगायसाठी आलोय. प्रेज गॉड. वरून मला हळूहळू आपण बघू नाही का, तुम्ही अजून नाही का प्रॉफेट, अपॉस्टल, पास्टर, इव्हॅंजलिस्ट नाही झाले. प्रेज गॉड. प्रेज गॉड. आणि देवाचा आत्मा तुम्हाला नाही का असं पण नाही का वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वापरेल. बट सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का? आतून अभिषेक होणं. तुम्हाला माहिती आहे राजा दावीद आहे ना, दाविदावर अभिषेक आला होता, किंगली अनॉइंटिंग वर आला होता, पण तरी दावीद नाही का पापामध्ये पडला. का माहितीये का? आतून तयार नव्हता. कळालं मी काय बोलतोय? तो मोहात पडला. तो मोहात पडला कारण आतून मजबूत नाहीये, तो आतून बलवान नाहीये. प्रेज गॉड. पण आपण जुन्या करारात नाहीये, आपण नवीन करारात आहे. आपल्याला आतून तयारी होण्यासाठी देवाने नाही का प्रयोजन केलंय, प्रोव्हिजन केलीये ह्यावेळेस आतून. प्रेज गॉड. न्यू टेस्टमेंटचे लोक आहेत जे आपण आहोत प्रियांनो, त्याच्यासाठी नाही का खुशखबर आहे की तो आत्मा तुम्हाला आतून तयार करणार. प्रेज गॉड. तुमचा स्पिरिट मजबूत करणार. प्रेज गॉड. तुमचे नाही का तुमचे डिसिजन्स, तुमचे इंटेलेक्ट नाही का, तुमचे प्रत्येक इमोशन, सगळ्या क्षेत्रामध्ये नाही का पवित्र आत्मा तुम्हाला प्रबळ आणि भरभक्कम बनवणार प्रियांनो. कदाचित आधी तुम्ही नाही का कोणत्या तरी क्षेत्रामध्ये नाही का कमजोर असाल, पण जसं नाही का देवाचा आत्मा आतून तुमच्यामध्ये कार्य करायला लागतो, हळू हळू गोष्टी बदलायला लागतात. समजतंय? समजतंय? फॉर एक्झाम्पल नाही का एखादं लग्न झालं, प्रेज गॉड, पती पत्नीला नाही का एकमेकांना समजायसाठी नाही का थोडा वेळ लागतो. प्रेज गॉड. कधी कधी नाही का 1 वर्ष लागतात, 2 वर्ष लागतात, कधी कधी 3 वर्ष लागतात. प्रेज गॉड. प्रत्येकाच्या आवडी निवडी, प्रत्येकाचे नाही का वेगळ्या कुटुंबातून आलेले आहात नाही का, प्रत्येक जण वेगळ्या कल्चर मधून, वेगळ्या कुटुंबातून, वेगळ्या डिनॉमिनेशन मधून, वेगळ्या नाही का प्रादेशिक एरियातून तुम्ही आलाय. तुमची बोलण्याची पद्धत वेगळी आहे. तुमच्या कुटुंबामध्ये काही गोष्टी अशा असतात, तुमच्या कुटुंबामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये काही गोष्टी अशा असतात. सो त्या सगळ्या गोष्टी ऍडजस्ट व्हायला नाही का वेळ लागतो. कधी कधी 1 महिना, 2 महिने, वर्ष, 2, 3 वर्ष, कधी कधी खूप वर्ष देखील लागतात. मग हळूहळू नाही का आपल्याला समजतं की अरे हे नाही चालत, अरे हे चुकीचं आहे, अरे आपण नाही का असं वागलं पाहिजे, अरे आपण असं केलं पाहिजे, अरे आपण तसं केलं पाहिजे. काय कसं झालं हे सगळं? थोडा वेळ लागला ह्या गोष्टी होण्यासाठी.
प्रेज गॉड. तसं आधी आपण काय होतो, शारीरिक होतो प्रियांना. आपल्या शरीराला नाही का शारीरिक गोष्टीची सवय होती. प्रेज गॉड. आधी आपण आपल्या स्वतःच्या बलबुत्यावर गोष्टी करत होतो. कदाचित आधी आपण नाही का इन्फ्लुएन्सवर काम करायचो, वशीला लावायचो आधी. कदाचित एखादं नाही का ऍडमिशन होत नसेल, चला कॉर्पोरेटरला भेटायला जाऊ आपण. प्रेज गॉड. एखादं ऍडमिशन होत नसेल किंवा काहीतरी नाही का MLA ची मदत हवी, आपण नाही का तिकडे जायचो. पण आता नाही का गोष्टी बदलल्यात. प्रेज गॉड. आपल्याला समजतंय की आपण नाही का सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला शिकवण्यात आलंय की सर्व गोष्टीसाठी प्रार्थना आणि विनंती करून आपली मागणी आभार प्रदर्शनासह परमेश्वराला कळवा. प्रेज गॉड. आता आपण सर्व विषयासाठी सर्व गोष्टीसाठी काय करतोय, प्रेयर करतोय. आता आपण नाही का आपल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून नाही राहते. प्रेज गॉड. आता आपण कोणत्या माणसाच्या प्रभावावर अवलंबून नाही राहते. प्रेज गॉड. आता आपण त्याच्यावर अवलंबून राहतोय. आता आपण डिसाईड करतोय, आता आपण चूज करतोय, आता आपण नाही का व्यवस्थित नाही का आपल्याला समजतंय, कारण आपण पवित्र आत्म्याच्या द्वारे काय झालोय, ट्रेन झालोय. पवित्र आत्मा आपल्याला शिकवतोय की काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. राईट. सो बायबल काय सांगतं की जो अभिषेक तुम्हाला केला आहे तो तुमच्या आत राहतो. बोला, अभिषेक, पवित्र आत्मा माझ्या आतमध्ये आहे आणि तो मला सगळ्या गोष्टी शिकवतोय. प्रेज गॉड. तुम्हाला माहितीये प्रियांनो, पवित्र आत्मा तुम्हाला आतमधून नाही का ज्या गोष्टी शिकवतोय, हळूहळू तुम्ही ज्यावेळेस त्या गोष्टी शिकायला लागता. प्रेज गॉड. तुम्हाला हळूहळू तो सहनशीलतेचा पाठ शिकवते. तुम्हाला हळूहळू तो धीराचा पाठ शिकवते. कदाचित तुम्ही आधी खूप इम्पेशंट होते, हळूहळू तुमच्यामध्ये नाही का पेशन्स जनरेट होते, धीर येतोय तुमच्यामध्ये. कधी कधी तुम्ही चिडचिडे होते सुरुवातीला, पण जसं नाही का हळूहळू देवाच्या आत्म्याने कार्य सुरू केलं, तुम्ही एकदम शांत, एकदम कूल व्यक्ती झाले. प्रेज गॉड. कदाचित तुम्ही आधी भांडखुदळ व्यक्ती होते. प्रेज गॉड. पण आता नाही, तुम्ही बदललेत. नाही, हे चुकीचं आहे, मी भांडणार नाही. समजतंय मी तुम्हाला काय सांगतोय? सो आता काय होतंय, आतून तुमच्यामध्ये बदल होते. का? कारण तो पवित्र आत्मा काय करतोय, आतून तुम्हाला पालट करतोय, आतून तुमच्यामध्ये चेंजेस घडवतोय. प्रेज गॉड. कधी कधी काय करायचं, तुम्ही गोष्टीसाठी भांडायचे, धरून ठेवायचे गोष्टी. माझ्या इच्छेनुसार नाही झाले तर मी नाही बदलणार, मी नाही सहन करणार. पण आता काय, जाऊ दे, एव्हरीथिंग इज ओके फॉर द ग्लोरी ऑफ गॉड. प्रेज गॉड. ठीक आहे, जसं नाही का तुमची इच्छा आहे तसं होऊ द्या. प्रेज गॉड. आय एम ऍग्री. प्रेज गॉड. तुम्हाला काय सांगतं, समजतंय? सो आता तुमच्यामध्ये तो इगो नाही राहिला. का? कारण पवित्र आत्मा आतून तुमच्यामध्ये कार्य करते. आधी कदाचित तुम्ही खूप इगोइस्टिक व्यक्ती होते. प्रेज गॉड. आधी कदाचित तुम्ही खूप ऍटिट्यूड वाली व्यक्ती होते. आधी कदाचित तुम्ही खूप रागिष्ट व्यक्ती होते. पण आता काय झाले, तुम्ही हळवे झालेत, तुम्ही सॉफ्ट झालेत, जेंटल झालेत. तुमच्यामध्ये नाही का परमेश्वराची भीती आली आहे. तुम्हाला आता वचन माहिती आहे की आपल्याला आता एकमेकांच्या अधीन राहिलं पाहिजे. समजतंय? आणि हळूहळू काय होतंय, तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होते. मग काय होतंय माहितीये का? गलती करा 5:22. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं की पवित्र आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ. प्रेज गॉड. पवित्र आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ बोललो मी, फळे नाही. प्रेज गॉड. येस. कोणीतरी मराठीत येस. कलस्य 5. तयार होणार, आत्म्याच्या द्वारे बाहेर पडणार, आत्म्याच्या द्वारे जन्म देणार. प्रेज गॉड. हे आत्म्याच्या द्वारे गोष्टी तयार होत आहेत, आत्म्याच्या गोष्टी जन्म दिल्या जात आहेत. प्रेज गॉड. त्या कोणत्या गोष्टी आहेत? सगळ्यात पहिलं प्रीती. प्रेज गॉड. आधी प्रेमळ व्यक्ती नव्हता तुम्ही, आधी तुमच्यामध्ये बिलकुल प्रीती नव्हती. पण ज्या वेळेस पवित्र आत्मा जो आतमध्ये आहे, प्रेज गॉड, मी वरवाल्याबद्दल नाही बोलत आहे, जो आतमध्ये आहे. वरवाला मिनिस्ट्रल पर्पज साठी आहे, पण आतवाला आहे ना तुमच्या सेल्फ डेव्हलपमेंटसाठी आहे, तुम्हाला ख्रिस्ताच्या रूपामध्ये रूपांतरित करण्यासाठी आहे आतवाला. प्रेज गॉड. जो आतमध्ये आहे पवित्र आत्मा, तो काय करतोय, तुमच्यामध्ये फळ उत्पन्न करतोय. प्रेज गॉड. सगळ्यात पहिलं काय फळ दाखवतोय? प्रीती, शांती, आनंद,
सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन. सौम्यता काय असतं, कोण सांगू शकते? येस, सौम्यता. नो. सॉफ्टनेस, हळूवारपणा. सौम्यता म्हणजे काय माहितीये का? मी इंग्लिश मध्ये जर शब्द वापरला ना तर तुम्हाला लगेच समजेल. जेंटलनेस. नाही का, एखाद्या व्यक्तीला आपण जेंटलमॅन म्हणतो. कोणत्या व्यक्तीला जेंटलमॅन म्हणता तुम्ही? सौम्य म्हणजे काय माहितीये का? एकदम म्हणजे कशी पण अस्ताव्यस्त नाही व्यक्ती, ती एकदम जेंटल आहे, सौम्य आहे. आधी समजा नाही का कोणाला कॉल करायचा आहे नाही का, मी एक एक्झाम्पल देतोय, तर नाही का एक मेसेज येणार की तुम्ही फ्री आहात का, मी तुम्हाला एक कॉल करू शकते का. मग त्याच्यानंतर तुम्ही अरे आता बिझी आहे मी नाही का, किंवा ज्यावेळेस फ्री होणार त्यावेळेस नाही का तुम्ही म्हणणार ओके नाही का, आपण बोलू शकतोय. प्रेज गॉड. काही लोक काय करतात नाही का, रात्र बघत नाही, दिवस बघत नाही, घेतला फोन, लावला, किती वाजलेत काय माहित नाही, काय नाही, समोरची व्यक्ती झोपलीये, कुठे गेलीये, ड्रायव्हिंग करतेय, काय काय म्हणजे काय काय लोक लिटरली नाही का ड्रायव्हर्स आहेत नाही का, काय काय लोक लिटरली कॅब ड्रायव्हिंग करतायत, रिक्षा ड्राईव्ह करतायत नाही का, डायरेक्ट कॉल करणार, आहे कुठे आहे तू, काय करतोय नाही का, पॅसेंजर बसलाय, कस्टमर भेटला बसलाय सोबत. प्रेज गॉड. नाही का, एक सिंपल एक जेंटलमॅनचा अप्रोच कसा असतो, मेसेज टाईप करणार, आर यू फ्री, फ्री झाल्यावर मला प्लीज कॉल कर, किंवा किती वाजता फ्री होणार आहे, आपण त्यावेळेस बोलू शकतोय का. सो ही काय एक जेंटलमॅनचा अप्रोच आहे. बायबल काय सांगतं, हे आत्म्याचं फळ काय माहितीये का, जेंटलनेस आहे. प्रेज गॉड. जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही जेंटल नाहीये, प्रेज गॉड, हळूहळू नाही का पवित्र आत्म्याला म्हणा की लॉर्ड, हे जेंटलनेस, हे सॉफ्टनेस माझ्यामध्ये नाही का आलं पाहिजे. कधी कधी नाही का कुणाच्या घरी तुम्ही जाताय नाही का, तुम्ही प्रॉपर नॉक केलं पाहिजे, किंवा आम्ही तुम्हाला ह्या टायमिंगला भेटायला येऊ शकते का, बिल्डिंगच्या खाली आल्यानंतर आम्ही आलोय, वर येतोय नाही का, एक मेसेज किंवा कॉल करून सांगणार. प्रेज गॉड. समजतंय? काही लोक धाड 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 डोर वाजवतात नाही का. प्रेज गॉड. समजतंय मी काय सांगतो? सो इट्स नॉट अ जेंटल अप्रोच. बायबल काय सांगतंय, मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकत आहे, नॉक करत आहे. प्रेज गॉड. कोणी माझी वाणी ऐकून जर द्वार खोलेल तर मी आत येईल आणि त्याच्यासोबत भोजन करेल, बायबल सांगते. प्रेज गॉड. सो येशू किंवा नाही का पवित्र आत्मा दाराशी उभा आहे आणि दार ठोकत आहे. पण बायबल काय सांगतं, शैतान जो चोर आणि लुटारू आहे तो काय करतो, डायरेक्ट घर फोडतो. प्रेज गॉड. डायरेक्ट खिडकीतून घुसणार, घर जर नाही खोललं तर खिडकीतून आतमध्ये घुसणार, घर जर नाही खुललं तर दार तोडणार आणि आतमध्ये घुसणार. का? कारण तो जेंटल नाहीये. प्रेज गॉड. आधी जर आपण नाही का जेंटल नव्हतो, आधी जर आपण सॉफ्ट नव्हतो, तर आपल्यामध्ये नाही का सौम्यता नव्हती, तर आपल्यामध्ये ह्या गोष्टी होत्या. प्रेज गॉड. तुम्हाला माहिती आहे, आणि ह्या गोष्टी लोक जनरेट होण्यासाठी प्रोफेशनल ट्रेनिंग घेतात, कॅरेक्टर डेव्हलपमेंट नाही का, कारण त्या गोष्टी नाही आहेत त्यांच्यामध्ये. आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतो ना, आपण ऑटोमॅटिक विचार करायला लागणार, नको मी त्या व्यक्तीला असं बोलले तर त्यांना नाही का हर्ट होईल. प्रेज गॉड. आपण आता नाही बोलायचं, बघू जेव्हा वेळ येईल तेव्हा आपण बोलता येईल नाही का. आपण एवढा विचार करतोय का, कारण आता पवित्र आत्म्याने काम सुरू केलंय तुमच्यामध्ये नाही का, सौम्यता निर्माण व्हायला लागली आहे. तुम्ही विचार करा ना, आधी तुम्ही नाही का तुमचा उद्धार झाला नव्हता त्यावेळेस तुम्ही कसे होता, तुम्ही आधी ह्या गोष्टींचा विचार नव्हते करत. प्रेज गॉड. आर यू अंडरस्टँडिंग मी? मी फक्त सौम्यताबद्दल बोलतोय तुम्हाला, ह्या बाकीच्या 9 गोष्टी आहेत टोटल. प्रीती, शांती, आनंद, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन. इंद्रिय दमन म्हणजे सेल्फ कंट्रोल. समजतंय मी काय सांगतोय? सो पवित्र आत्मा काय करतोय, आतून काम करतोय, आणि आतून ह्या गोष्टी काय करतोय, जनरेट करतोय.
प्रेज गॉड. आपल्या घरात जर तुम्ही नाही का तुमच्या स्वतःच्या लाईफ मध्ये नाही का ह्या गोष्टी पहा, ह्या ज्या 9 गोष्टी गलतीकारास 5:22 मध्ये दिल्यात, ह्या गोष्टी आहेत का नाहीत नाही का, किंवा कमी आहेत, किंवा चिडचिड होतीये, किंवा सौम्यता नाहीये, इंद्रिय दमन नाहीये, सहनशीलता नाहीये, धीर नाहीये. समजतंय? तर ह्या गोष्टी जनरेट होणं खूप इम्पॉर्टंट आहे. निष्पन्न होणारा. राईट. दिस इज ऑल्सो ट्रू. समजतं मी काय सांगतो? लोकांना नाही का ट्रेनिंग घ्यावी लागते. ह्या गोष्टी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये येतात सगळ्या गोष्टी, की आपण नाही का कॉल कसा केला पाहिजे. आम्ही मार्केटिंगची कामं केली आहेत नाही का, तर आम्हाला शिकवण्यात यायचं की किती वाजता कॉल करायचा. आता सगळे AI मध्ये कधी पण नाही का कॉल येतात ऑटोमॅटिक, माणसं नाही कॉल करायला. आपण त्यांना बोलू पण नाही शकत की मला परत कॉल नको करू, कारण ती मशीन बोलतेय तुम्हाला आता. प्रेज गॉड. समजतंय? सो लिटरली कॉल सेंटर मध्ये काम करणाऱ्या लोकांना नाही का ट्रेनिंग देतात की कसं बोलायचं, पोलाइटली बोलणं म्हणजे काय. समजतंय? कोणत्या पण व्यक्तीला कसं, बिकॉज त्या गोष्टी आतमध्ये इनबिल्ट नाहीयेत, पण आपल्या आतमध्ये पवित्र आत्म्याने इनबिल्ट केल्यात त्या गोष्टी. तुम्हाला नाही का प्रोफेशनल कोर्स घेण्यासाठी काय जायची काय गरज नाही, पैसे खर्च करण्याची गरज नाहीये, कारण त्या गोष्टी आतमध्ये आहेत. प्रेज गॉड. पण त्या गोष्टी कशा बाहेर पडणार? आता मेन टॉपिक. प्रेज गॉड. हा तर टॉपिक आहे आपला. त्या गोष्टी आहेत, आता इथपर्यंत कळालं की आपल्यामध्ये आहेत, पण त्या गोष्टी बाहेर कशा पडणार? कृतीद्वारे. जवळ आहे. अजून बायबल काय सांगतंय? पवित्र आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणार फळ. म्हणजे म्हणजे मग तुम्हाला काय सांगायचंय मला, की पवित्र आत्म्यासोबत जर तुम्ही राहाल, पवित्र आत्म्यासोबत जर तुम्ही वेळ घालवाल, पवित्र आत्म्यासोबत तुम्ही जर वर्शिप कराल, पवित्र आत्म्यासोबत जर तुम्ही प्रार्थना कराल. प्रेज गॉड. पवित्र आत्मा कशासाठी पाठवलाय? आपल्याला मदत करायसाठी पाठवला. बायबल सांगतो मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी सत्याचा आत्मा पाठवतो. कारण देवाला माहिती होतं की असत्य गोष्टीचा नाही का सुळसुळाट होणार आहे पूर्ण पृथ्वीवर. फॉल्स गोष्टी, लाईज नाही का प्रिवेल व्हायचा प्रयत्न करणार ह्यांच्यावर. शैतान नाही का वेगवेगळ्या गोष्टींनी लबाडी लादायचा प्रयत्न करणार ह्यांच्यावर. त्यामुळे नाही का सत्याचा आत्मा मी तुमच्यासाठी पाठवतो. बायबल सांगतं का? कारण सत्याचा आत्मा काय करेल? सत्य अनवेल करल, उजागर करून दाखवेल. राईटली डिवायडिंग द वर्ड ऑफ ट्रुथ. प्रेज गॉड. पवित्र आत्मा काय करतोय? आता तुम्ही बघा ना, त्या तुम्हाला प्रेषितांची कृत्य तुम्ही वाचलंय. प्रेषितांच्या कृत्येमध्ये पौलाबद्दल नाही का एक 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 मुलगी होती. ती पौलाबद्दल काय बोलत होती? ह्याचा ऐका, हा देवाचा सेवक आहे. ह्याचा ऐका, हा देवाचा सेवक आहे. राईट. ह्याच्यावर विश्वास ठेवा, हा देवाचा सेवक आहे. असं तसं खूप वेळा ती नाही का घोषणा करत होती, लोकांना नाही का सांगत होती. हा भविष्यवाणी करायची. ती आधी विचक्राफ्ट वगैरे ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होती ती, पण नंतरून काही दिवस ती पौलाला फॉलो करायला लागली आणि लोकांना सांगायला लागली याचं ऐका. तर आपल्याला काय वाटणार एक सामान्य मनुष्य म्हणून, अरे आता बदलली आणि नाही का, पण हळूहळू पवित्र आत्मा पौलाला सांगायला लागला की हे कोणतं तरी वेगळं स्पिरिट आहे. प्रेज गॉड. पौलाने तिला धमकावलं येशूच्या नावात. आपण काय असतो नाही का, थँक्यू नाही का, आपलं प्रमोशन होतंय, ऍडव्हर्टाईज होतीये. हा बिना पैसे देता नाही का ऍडव्हर्टाईज, बिना फ्लेक्स लावता, इंस्टावर नाही का पोस्ट न टाकता नाही का आपली ऍडव्हर्टाइजमेंट होती. थँक्यू. डिमोनिक स्पिरिट असलं तरी थँक्यू बोलून केलं असतं तुम्ही लोकांनी. समजतंय? बट पवित्र आत्माला माहिती होतं हे चुकीचा आत्मा आहे. आणि पौलाला पवित्र आत्म्याने सांगितलं ह्या स्पिरिटला धमकवायला, आणि त्यावेळेस पौलाने धमकावलं आणि त्यावेळेस ते सत्य उजागर झालं. लोकांना कळलं अरे हे तर डिफरंट स्पिरिट आहे, हा तर वेगळाच आत्मा आहे जो त्या मुलीच्या ठाई आहे. समजतंय मी काय सांगतोय? सो पवित्र आत्मा येईल, तुम्हाला सर्व सत्यामध्ये चालवेल. प्रेज गॉड. कधी कधी नाही का आपण अजून नाही का
जुन्या गोष्टी घेऊन चाललोय, आपण आधी अजून नाही का त्या रिलिजियस थिंकिंग मध्ये चाललोय किंवा त्या लॉ मेंटॅलिटी मध्ये चाललोय. आपल्याला कृपेमध्ये चालायचंय. प्रेज गॉड, आपल्याला कृपेमध्ये चालवायचंय, कारण तोच खरा शुभवर्तमान आहे. प्रेज गॉड, आपल्याला ग्रेस मध्ये चालायचंय, आपल्याला लॉ मध्ये नाही चालायचं. समजतंय? सो आपण पवित्र आत्म्याच्या द्वारे हे फळ कसं देणार माहितीये का? पवित्र आत्म्या बरोबर राहून, पवित्र आत्म्यासोबत वेळ घालून आपण नाही का फळ देणार. बायबल काय सांगतं? आपण फॉर एक्झाम्पल नाही का, पती पत्नी ज्यावेळेस नाही का एकत्र येतात आणि त्यांना नाही का गर्भधारणा होते पत्नीला आणि लेकराचा जन्म होतो. प्रेज गॉड, जसं तुम्ही आणि पवित्र, तसं सेम इन द सेम वे तुम्ही आणि पवित्र आत्मा जितकं जास्त एकमेकांसोबत वेळ घालवा, प्रेज गॉड, त्याच्यानंतर पवित्र आत्म्याच्या द्वारे हे फळ निष्पन्न होणार. समजतंय मी काय सांगतोय? सो बायबल काय सांगतं की तुम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे ही फळ नाही का निष्पन्न करणार. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त वेळ पवित्र आत्म्यामध्ये घालवायचंय. आत्म्यामध्ये प्रार्थना करायची, आत्म्यामध्ये टंग्स मध्ये बोलायचंय, आत्म्यामध्ये गाणे गायचे, स्तोत्रे गायचे, आराधना करायची. प्रेज गॉड, आत्म्यामध्ये घोषणा करायची, आत्म्यामध्ये चालायचंय, आत्म्याच्या सामर्थ्याने जगायचंय. आर यू अंडरस्टँडिंग मी? समजतंय मी तुम्हाला काय सांगायचं आपल्याला करतोय? पवित्र आत्म्याच्या द्वारे सगळ्या गोष्टी पवित्र आत्मा आपल्यामधून नाही का जनरेट करणार. प्रेज गॉड, पवित्र आत्म्याचं फळ आपल्यामध्ये दिसायला लागणार. पण आपल्याकडून ह्या गोष्टी करून घेतल्या पाहिजे प्रियांनो. आपण ह्या गोष्टी सगळ्यांनी केल्या पाहिजे. सो आता आपण अन्य भाषेत बोलण्याचे नाही का बेनिफिट्स पाहणार आहोत. अन्य भाषेत बोलण्याचे बेनिफिट्स पाहणार आहोत आणि लगेच आपण अन्य भाषेत नाही का प्रेयर देखील करणार आहोत. प्रेज गॉड, थोडस वेगळी मीटिंग घेतोय आज आपण. मी पूर्ण वेळ नाही का प्रचार नाही करणार. मी तुम्हाला नाही का ज्या गोष्टी सांगितल्या आता की पवित्र आत्म्याद्वारे ह्या गोष्टी नाही का निष्पन्न होत आहेत, पवित्र आत्म्याच्या द्वारे ह्या गोष्टी उत्पन्न होत आहेत. प्रेज गॉड, मी सांगून जाईल निघून, पण कशा करायच्या? प्रेज गॉड, तुम्हाला नाही का सहवास नाही कोणाचा, कोण फिजिकली नाही का तुमच्यासोबत नाही का ट्रेनिंग नाही घेणार आहे. प्रेज गॉड, तर आपण ह्या गोष्टी स्टार्ट पण करू. ज्या गोष्टी शिकवतोय ना त्या गोष्टी लगेच आपण नाही का प्रॅक्टिस करणार आहोत आता. प्रेज गॉड, मी तुमच्याकडून प्रेयर करून घेणार आहे. तुम्हाला फक्त प्रार्थनेचा उपयोग काय, प्रार्थनेचे फायदे काय सांगून घरी नाही जाणार आहे. प्रेज गॉड, करून घेणार तुमच्याकडे. प्रेज गॉड, आता आपण करायच्यात गोष्टी. राईट? तुम्ही रेडी आहे? प्रेज गॉड. सो सगळ्यात पहिलं, टंग्स इज द एंट्रन्स इन टू द सुपर नॅचरल. प्रेज गॉड, ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करताय, आध्यात्मिक जगामध्ये तुम्ही एंटर करताय. आर यू रेडी? तुम्ही तयार आहात अन्य भाषेत बोलण्यासाठी? ज्यांना उभं राहायचंय त्यांनी उभे राहा. प्रेज गॉड, ज्यांना बसायचंय, जर तुम्ही फक्त फोकस तुमचा इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बसून जर फोकस करू शकत असाल तर बसून फोकस करा. तुम्हाला जर गुडघ्यावर येऊन फोकस करता येते तर गुडघ्यावर येऊन फोकस करा. तुमचा देवावर फोकस असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता ज्या गोष्टी मी सांगतोय दॅट नाही का तुम्हाला नाही का तुम्ही जिथं पवित्र आत्म्यासोबत जसं कम्फर्टेबल आहे तसं करा. प्रेज गॉड, काही लोकांना गुडघ्यावर येऊन कम्फर्टेबल आहे, गुडघ्यावर येऊन कम्फर्टेबल. काही लोकांना भिंतीकडे तोंड करून नाही का प्रेयर करायला कम्फर्टेबल आहे, तसं करा. काही लोकांना कोपऱ्यात जाऊन नाही का प्रार्थना करायची, तसं करा. प्रेज गॉड, आपण शिकून नाही का तुम्हाला सोडून नाही देणार करा कसं करायचं तसं. प्रेज गॉड, तुम्हाला तुमच्याकडून करून घेणार गोष्टी. प्रेज गॉड, आपण करू सगळेजण, आपण सगळेजण प्रेयर करू. प्रेज गॉड, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस घरी एकट्यामध्ये प्रार्थना करताय त्यावेळेस तुम्हाला नाही का अंदाज येईल, अरे आपण चर्चमध्ये अशी करतोय. समजतंय? म्हणजे तुम्हाला शंका नाही राहणार. घरी ज्या प्रार्थना करताय त्याच्यावर शंका नाही राहणार, कारण चर्चमध्ये सगळ्यांसोबत ऑलरेडी केलेल्या आहेत तुम्ही. प्रेज गॉड. सो अन्य भाषा काय माहितीये का? इट इज द एंट्रन्स टू द सुपर नॅचरल. प्रेज गॉड, आपण आता अन्य भाषेत प्रेयर करू आणि बिलीव्ह करा, जसं तुम्ही अन्य भाषेत बोलताय तुम्ही आत्मिक जगामध्ये सुपर नॅचरल रेल्म मध्ये प्रवेश केलाय. हुराबाला खराला बा शिरे बेरे खेरेला बा रिबाला बाला खराला बा. मला फक्त 1 मिनिट द्या अजून. तुम्हाला ज्या गोष्टी मी करायला सांगतोय, आय एम टेलिंग यू, सगळे मोठे मोठे मॅन ऑफ गॉड आपल्या मंडळीकडून त्या गोष्टी करून घेत आहेत. प्रेज गॉड, अपोस्टल अंकुर नरूला. प्रेज गॉड, पास्टर क्रिस. प्रेज गॉड, आता पास्टर रामबाबूंच्या चर्चमध्ये जाऊन आलो होतो. सगळे हेच शिकवतायत ज्या गोष्टी तुम्ही शिकताय नाही का. प्रेज गॉड.
आणि सगळ्या ह्याच गोष्टी करून घेत आहेत आपल्या आपल्या मंडळीपासून. प्रेज गॉड. सगळ्या मंडळ्यांचे आपल्या अन्य भाषेत बोलण्याचे टाइम आहेत, डेडिकेटेड टाइम. प्रेज गॉड. असं नाहीये की नाही का की तुम्ही काहीतरी वेगळं करताय. प्रेज गॉड. ह्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी करायच्यात. प्रेज गॉड. आपल्याला सगळ्यात पहिले बेसिक तरी करायचे. प्रेज गॉड. अन्य भाषेत ज्यावेळेस बोलतो आपण आत्मिक जगामध्ये, अलौकिक जगामध्ये, सुपर नॅचरल रेल्म मध्ये आपण एंट्री करतोय. प्रेज गॉड.